राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर. यूट्यूब चॅनलवर राजूरकर नंदीग्राम न्यूज चॅनल आपलं हार्दिक स्वागत करतो. आजचा विषय आहे बांगलादेशचे माजी राष्ट्राध्यक्ष मुजीबुर रहमान. माझा हा विषय घेण्याचा जो मुख्य अर्थ आहे, माणसानं जिवंतपणी केलेले कर्म हे त्याच्या मरणानंतरही जात नाहीत. त्यातलं हे ज्वलंत उदाहरण आहे. मुजीबुर रहमान नावाचा हा माणूस बांगलादेश फाळणीच्या त्यावेळेला पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान अशा पूर्व पाकिस्तान आणि पाकिस्तान अशी दोन भारताचे तुकडे केले होते. त्याला जबाबदार इंग्रज, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू. त्यावेळेला जो नरसंहार झाला, कैक लाखात झाला आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान हिंदूंचं झालेलं आहे. हिंदूंची मृत्यू पावलेली संख्या, हिंदूंच्या स्त्रियांची आबरू लुटणे, बलात्कार करणे, त्यांना मालमत्ता लुटणे हा प्रकार भयानक झालेला आहे की ज्याचा आज रेकॉर्ड नाही आहे. जेव्हा पूर्व पाकिस्तानची निर्मिती झाली तेव्हा हा मुजीबुर रहमान नावाचा माणूस या पूर्व पाकिस्तानमध्ये झालेल्या हिंदूंच्या नरसंहाराचा मुख्य गुन्हेगार होता. त्यानंतर 1971ला इंदिरा गांधींनी मुजीबुर रहमानला मदत केली किंवा मुजीबुर रहमाननं भारताची मदत घेतली आणि तो बांगलादेश देशाचा नवनिर्मित बांगलादेशचा राष्ट्राध्यक्ष झाला. कारण या पूर्व पाकिस्तान किंवा बांगलादेशला भारताशिवाय केव्हाही गत्यंतर नव्हती. ज्या पाकिस्तानच्या सोबत हा गेला होता पूर्व पाकिस्तान, त्या देशामध्ये या पाकिस्तानच्या मिलिटरीनं अनंत अत्याचार केले होते. 1971च्या बंडामध्ये काहीच लोकांना त्यांनी मारलं. पाकिस्तानच्या मिलिटरीनं काही स्त्रियांची आबरू लुटली. तो पण काळ भयानक होता. त्यावेळेला त्या बांगलादेशमधली जनता त्रस्त होऊन भारतामध्ये येऊन राहिलेली होती. त्यावेळेला या मुजीबुर रहमानला इंदिरा गांधींनी त्या बांगलादेशचं राष्ट्राध्यक्ष केलं आणि कर्माचे फळं जिवंतपणी मिळतात. त्यातलं एक उदाहरण सांगायचं म्हणजे की मुजीबुर रहमान च्या पूर्ण खानदानचा बांगलादेशच्या मिलिटरीनं सफाया केला. त्यामध्ये फक्त एकच जिवंत राहिली, जी परदेशात होती, ती त्यांची मुलगी. मुजीबुर रहमानच्या राष्ट्राध्यक्षाच्या भवनमध्ये राहत असताना तिथलच्या मिलिटरीने पूर्ण खानदानचा सफाया केला. त्यानंतर बांगलादेशमध्ये कधी मिलिटरी शासन, कधी त्याची मुलगी, कधी विरोधी पक्ष, अशा प्रकारचं सत्तांतर होत गेलं. ज्या मुजीबुर रहमानची मुलगी तिथलची राष्ट्राध्यक्ष पंतप्रधान झाली, तिला पण भारतानं भरपूर मदत केलेली. कारण बांगलादेशला भारताच्या मदतीशिवाय पर्याय नव्हता. नाहीतर भिकारी राष्ट्र होतं, भीक मागायची जवळ होती. तिथं सुईसुद्धा जर घ्यायची तर भारताकडून घ्यावं लागायची. पण त्या देशातल्या जी जनता आहे, ज्याला आपण शांतीदूत म्हणतो, सगळ्या जगामध्ये शांतीदूत आहे ते, यांचं एकच काम आहे की जिथं सगळं चांगलं आहे तिथं धिंगाणा करणे, गोळ्या घालणे, बलात्कार करणे, ह्या यांचा शांतीदूताचा जन्मजात जातीचा गुन्हे हा.
मुजीबुर रहमानची जी मुलगी त्या देशाची पंतप्रधान झाली, त्या बांगलादेशच्या लोकांना चांगले काही दिवस आले होते, कारण त्या ठिकाणी बऱ्याच चांगल्या प्रमाणात उद्योग उभारले होते. पाकिस्तानपेक्षा त्यांची प्रगती चांगली चालली होती. पण अमेरिका, चीन, इतर राष्ट्रांनी अमेरिकेला बांगलादेशचं एक भाग पाहिजे होता, ज्या ठिकाणी त्यांना सैनिकी स्थळ उभं करायचं होतं. त्यासाठी तिथलची पंतप्रधान जी होती, नाव मला जर आठवत नाही आहे, तिनं ती देण्यासाठी इन्कार केला. ती चीनकडे गेली मदतीसाठी. चीननंसुद्धा इन्कार केला. आणि त्या भागामध्ये अमेरिकेचा असा डाव होता की भारताचा काही भाग, बांगलादेशचा काही भाग आणि काही ब्रह्मदेशचा भाग असं घेऊन तिथं ख्रिश्चन राष्ट्र निर्माण करायचा त्यांचा डाव होता. बांगलादेशनं त्यांना जागा दिली नाही, म्हणून त्यांनी काय केलं, तिथं सत्ता उलटून टाकली. बरं, सत्ता उलटून टाकली तर टाकली. त्यावेळेला बांगलादेशमध्ये जी जनता होती, की ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली निर्माण झाली होती, त्यांनी त्या मुजीबुर रहमानचं पुतळे, त्याचं नाव, त्याची घरं जाळले. आणि या उद्रेकाचे व्हिडिओ आपण पाहिल्यानंतर लक्षात येते की या मुजीबुर रहमानवर तिथलच्या जनतेचा किती रोष होता. छन्नी हातोडा घेऊन त्यांनी तिचा पुतळा पाडला आहे.